मित्रांनो, आज आपण अशा एका धक्कादायक प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला होता. एका तरुणाला चोरीच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले, पण दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबियांनी न्यायासाठी लढा सुरू केला. तपास झाला, साक्षीदार तपासले गेले, पुरावे न्यायालयात सादर झाले आणि तब्बल 15 वर्षानंतर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. या प्रकरणात 1-2 नव्हे तर 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली. मित्रांनो, पण हा तरुण होता कोण? त्याला अटक का करण्यात आली? पोलीस कोठडीत नेमकं काय घडलं? 15 वर्ष खटला का चालला? आणि न्यायालयाने इतका मोठा निर्णय कोणत्या पुराव्याच्या आधारावर दिला? मी इरफान पटेल आणि तुम्ही पाहत ईशान ट्रूथ फाइल्स. चला सुरुवातीपासून संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात. ही घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाणे हद्दीमधील आहे. 9 मे 2011 रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाडोना गावातील पारधी समाजातील बेग्या पवार याला चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून पोलीस अटक करतात व अटक करून रिसोड पोलीस ठाणे येथे त्याला घेऊन जातात आणि कस्टडीमध्ये ठेवतात. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी त्या इस्माला पोलीस कोठडीत एवढी जबर मारहाण करण्यात आली किंवा त्याचा एवढा छळ करण्यात आलं की 10 मे 2011 रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्याच्या नंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. सखोल तपासाची मागणी झाली आणि सखोल तपासाची मागणी झाल्याच्या नंतर हा तपास देण्यात आला सीआयडी कडे. या प्रकरणाचा तपास सीआयडीनं 34 दिवसातच पूर्ण केला. मित्रांनो, एवढ्या इमानदारीनं त्या अधिकाऱ्यांनी काम केले, एवढं निष्पक्ष त्यांनी तपास केला की 14 दिवसातच दोषारोपपत्र दाखल झाले. तपासानंतर संबंधित पोलिसाविरुद्ध हत्या आणि इतर कलमाखाली गंभीर गुन्हे दाखल झाले. विशेष याच्यामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट नुसार सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयीन लढाई तब्बल 15 वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. पुरावे, साक्षीदार, वैद्यकीय अहवाल तपासल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. यामध्ये दोषी कोण ठरवले गेले तर न्यायालयाने तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक सोबतच मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारे, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागराव भगवान खांडगे, अशोक निवृत्ती वैद्य, वसंत कनीराम जाधव या सर्व अधिकाऱ्यांना जन्मठेपाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे या प्रकरणात सरकारी वकील ॲडव्होकेट श्रीराम काळू यांनी पीडित कुटुंबियाची बाजू मांडली व न्यायालयामध्ये उपलब्ध पुरावे आणि साक्षीदाराच्या आधारे न्यायालयाला असा निर्णय देण्यास भाग पाडला की आज या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे करप्टेड ऑफिसर असेल, जे असे चुकीचे काम करत असेल, त्याच्या मनामध्ये एक भीती बसलेली. पाठीमागं काही वर्षापूर्वी एक मूवी रिलीज झाली होती, एक पिक्चर रिलीज झाला होता. त्याच्यामध्ये अक्षय कुमारने चांगली भूमिका निभावली होती, ती म्हणजे गब्बरची. आणि गब्बर म्हणजे सगळे अधिकारी घाबरायचे. तर तसाच निकाल या प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलेला आहे आणि न्यायालयाने हा निकाल देताना मला एक सांगितलेलं आहे की कायद्यापुढे खाकी वर्दी असो का कोणी असो, कोणी मोठा नसतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, या प्रकरणामध्ये काही पोलिसांनी चुकीचं काम केलं. त्या बेग्या पवारची हत्या झाली, त्याचा मृत्यू झाला. पण याच्यामुळे सगळ्या पोलिसांना आपण धारेवर धरू शकत नाही, सगळ्या पोलिसांना आपण चुकीचं ठरवू शकत नाही. कारण की मित्रांनो बघा, सीआयडी कडे तपास देण्यात आला. सीआयडी कोण? सीआयडी पण एक पोलीस अधिकारीच आहे. त्यांनी निष्पक्ष याच्यामध्ये काम केलं, निष्पक्ष तपास केला. तरी माझी तुम्हाला या व्हिडिओशी एवढीच विनंती आहे का कुठं ना कुठं एखादी घटना घडती आणि आपल्या समाजामध्ये एक वाईट विचार सुरू होतात का सगळे पोलीस वाईट असतात किंवा सगळे अधिकारी हे चुकीचे असतात. पण असं नसतं मित्रांनो. बघा, समाजामध्ये प्रत्येक घटक आहे. घरामध्ये पण काही लोक चांगले असतात, काही वाईट असतात. एखाद्याला 3-4 भाऊ असतात, त्याच्यामध्ये एक गुन्हेगार असतो, एक चांगला असतो. तर याच्यामध्ये सगळे म्हणण्याचा अर्थ एवढंच आहे की सगळे पोलिसांना आपण चुकीचं म्हणणं योग्य होणार नाही. न्यायालयाने खूप चांगला निर्णय दिलेला आहे. बेग्या पवारला न्याय मिळालेला आहे. पण मित्रांनो, अजून मी याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतोय, हे 9 पोलीस कर्मचारी हायकोर्टात जाऊ शकतात. नागपूर हायकोर्ट आहे किंवा मुंबई हायकोर्ट आहे, यांना जिथे सुटेबल असेल हे जाऊ शकतात आणि निर्णयामध्ये काहीतरी फेरबदल करा, आमची शिक्षा कमी करा किंवा पुन्हा तपास करा, केस पुन्हा ओपन करा, अशी मागणी करू शकतात, रिलीफ मागू शकतात. पण मी तुम्हाला या चॅनलशी बोलताना वचन देत आहे, जर असं काही घडलं तर ईशान हेल्पिंग मुवमेंट तर्फे आम्ही शासनाला भांडू,
एक चांगला सरकारी वकील बाजू मांडेल, जशी श्रीराम काळे साहेबांनी मांडली तसाच निष्पक्ष अभ्यास करणारा वकिलाची आम्ही मागणी करू. जर आमची मागणी मान्य झाली तर ठीक, नाही झाली तर आम्ही फाउंडेशन तर्फे प्रायव्हेट ॲडव्होकेट उभा करू, पण शेवटपर्यंत बेग्या पवारला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. मित्रांनो, हा निकाल न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि कायद्याच्या आधारे दिलाय. या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच बेग्या पवार सोबत अन्याय झाला का पोलिसांसोबत अन्याय झालं? तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय मित्रांनो. तुमचं कमेंट माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सांगा, हा जो निर्णय वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला हा योग्य आहे का? आणि विशेष करून मी आभार मानतो सगळ्या CID टीमच्या अधिकारीचे, ॲडव्होकेट श्रीराम काळू साहेबांचे आणि तसेच न्यायाधीश साहेबांचे, ज्यांनी हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि बेग्या पवारला न्याय मिळालेला आहे या निर्णयामधून स्पष्ट होते. जय हिंद मित्रांनो.